जसं मी कालच्या केकचा स्पंज हा चुलीवर बेक केलं, सेम त्याच पद्धतीने मी ह्या केकचा सुद्धा स्पंज हा शेगडीवर बेक केलेला आहे. तेही खूप सुंदर पद्धतीने माझे दोन्ही स्पंज हे रेडी झाले. गॅस नसल्यामुळे माझे दोन्ही स्पंज हे चुलीवर आणि शेगडीवर झालेले आहेत. तर इथे मी शेगडी जी होती ती आधीच पेटवून घेतलेली आहे आणि त्यावर मी काल जो आपला गंज होता जाड, तोच मी गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवले आहे आणि त्यावर मी 10 मिनिटासाठी ताटेही झाकून ठेवलेली आहे. नंतर आपला बॅटर जो रेडी करून ठेवलं आणि प्रीहीट झालेल्या कढाईमध्ये आपला तो बॅटरचा गंज जो होता तो मी तिथे ठेवलं आणि नंतर मी त्याला 20 मिनिटासाठी बेक व्हायला ठेवलं. तर काय झालं, मी चुलीवर याआधी बनवली होती तर वेळेचं मला माहीत होतं, पण शेगडीवर मी कधीच केलेलं नव्हतं. त्यामुळे मी शेगडीवर बेक व्हायसाठी 20 मिनिटासाठीच ठेवलं आणि 20 मिनिटानंतर पाहिलं तर इथे आपला केक एकदम परफेक्ट हा बेक झालेला आहे. तर माझा सक्सेसफुली चुलीवर आणि शेगडीवर सक्सेसफुली हा माझा केक बेक झालेला आहे. तर त्यानंतर मी स्पंज हे काढून घेतलं आणि इथे क्रमकोट आयसिंग करून घेतलेली आहे आणि नंतर फायनल फिनिशिंगसाठी इथे मी केक घेऊन त्याचं डिझायनिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर साईडला मी पॅलेट नॅपच्याच मदतीने राऊंड करत मी डिझाईन केलेली आहे आणि वरसुद्धा मी क्लीन केलेला आहे. तर आपला जो लिप नोझल आहे, मी व्हिडिओमध्ये म्हणाल्याप्रमाणे सेम नोझलने मी इथे डिझाईन केलेली आहे. तर इथे काय झालं, माझी क्रीम ही थोडी फाटल्यासारखी झाली कारण ती पायपिंग बॅगमध्ये होती आणि मी सेम कलरचाच यूज तिथे केलेला आहे. तर तुम्ही थोडी स्मच करून घ्या, नंतर आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित होऊन जाते, आपल्याला काही अशी फाटल्यासारखी दिसणार नाही. तर इथे माझी केकची डिझाईन ही वेगळी थोडी रेडी झाली. त्यानंतर मी सेम नोझलने साईडला इथे डिझाईन केलेले आहे. तर पाहू शकतात आपल्या एकाच नोझलने इथे 3 डिझाईन ह्या झालेल्या आहेत. तर तुम्ही एकाच नोझलपासून खूप साऱ्या डिझाईन्स तयार करू शकतात. तर इथे आपली ही व्हिडिओ जी मी स्पंज शेगडीवर बेक केलेला आहे, तर इथे खूप सुंदर आपला हा केक रेडी झालेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवडल्या